मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची थेट पाहणी। मौजे श्रीरामपूर येथे मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचा विकास दौरा। सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील मौजे श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची थेट पाहणी करण्यासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भेट दिली। या दौऱ्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। गावात आगमन होताच पारंपरिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत नंदीबैल, मोर, सिबली, सांबळ, डफ व तुतारीसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच आदिवासी नृत्य व वेशभूषेसह त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने अतिथी सत्कार करून आपली संस्कृती व परंपरा जपल्याचे सुंदर उदाहरण सादर केले। या भेटीदरम्यान ग्रामपंचायत सौरऊर्जा सोलर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन, व्यायामशाळेचे उद्घाटन, महिलांसाठी सखी प्रेरणा भवनाचे उद्घाटन, डिजिटल शाळेचे उद्घाटन तसेच इतर विविध विकासकामांची पाहणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामीण भागात शाश्वत आणि सर्वांगीण विकास होत असून श्रीरामपूर ग्रामपंचायत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे। लोकसहभागातून राबविलेले उपक्रम गावाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। दुहेरी अवतरण चिन्ह संपूर्ण गाव सौरऊर्जेवर चालत असणे ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करत त्यांनी डिजिटल युगातही गावाने आपली खाद्यसंस्कृती, पेहराव व परंपरा जपल्याबद्दल विशेष गौरव केला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही ग्रामपंचायतींसाठी एक मोठी संधी असून या माध्यमातून ग्रामपंचायती राज्य व देशपातळीवर आपले नाव उज्ज्वल करू शकतात, असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सविस्तर माहिती देत या अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर मार्गदर्शन केले। यावेळी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर, नंदुरबार पंचायत समितीचे बीडीओ, नवापूर पंचायत समितीचे बीडीओ शिवांश सिंग, श्रीरामपूरचे सरपंच यशवंत गांगुर्डे, उपसरपंच निलेश अहिरे, ग्रामविस्तार अधिकारी रुपाली देवरे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश गांगुर्डे, शांताराम गावेत, मिठाबाई अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे नंदुरबार तालुक्यात ग्रामीण विकासाला गती मिळत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सोनू गावित यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। शुभेच्छा आणि सगळ्यात पहिले जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा तुमचं, कारण आज आम्हाला इथे येऊन तुमचं गाव बघा असं सांगण्यात जेव्हा येतं तेव्हा त्याचं श्रेय तुम्हाला जातं की तुम्ही असं गाव तुमचं बनवलं आहे, केलं आहे, की लोकांनी येऊन बघावं आहे असं आमचं गाव आहे। तर इतकं सुंदर आदर्श गाव निर्माण केल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून कौतुक आणि अभिनंदन। कारण जिल्हा परिषद आहे तुमच्या पाठीशी, शासन आहे, सरकार आहे, सरपंच आहेत, सगळेच आहेत, पण लोक चळवळीशिवाय, लोक सहभागाशिवाय हे शक्य नाहीये। त्यामुळे तुमच्या सहभागाने, तुमच्या चळवळीने, तुमच्या मेहनतीने, तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीने आज तुम्ही हे करून दाखवलेलं आहे। आणि यासाठी अर्थातच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचेही आपण आभार मानले पाहिजे, कारण ही एक संधी आहे, हे एक उपक्रम आहे ज्याच्या निमित्ताने तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेचा भाग होऊ शकता आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन उपक्रम अजून जोशाने आणि उत्साहाने राबवू शकता। त्यातल्या काही सुंदर योजना आता मी तुम्ही इथे ज्या उपक्रमांमध्ये राबवल्या आहेत त्या पाहिल्या। आपली व्यायामशाळा असेल, आपली सखी प्रेरणा भवन, सखी प्रेरणा भवन असेल, हे मी कुठेही असं पाहिलेलं नाहीये। बऱ्याच गावांना आता भेट देते आहे, पण या विभागातलं हे पहिलं असं गाव आहे जिथे तुम्ही सखी प्रेरणा भवन अशा एका नाविन्यपूर्ण पण अत्यंत गरजेच्या एका कम्युनिटीची सुरुवात केली आहे। आणि मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या सगळ्या गावातल्या महिला मुली या नक्कीच सशक्त होतील।
त्याचबरोबरीने डिजिटलायझेशन हे अंगणवाडीचं असू दे, शाळेचं असू दे आणि संपूर्ण गावामध्ये फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवरती तुम्ही काम करताय हे बघून मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतंय की आज तुमच्या सगळ्या शासकीय, तुमच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या इमारती असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील, ह्या सगळ्या सौर ऊर्जेवर आहेत. केवढी मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं शहराने शिकावं तुमच्या गावाकडून. सरपंच तुमचे खूप मनापासून आभार. आपले सीईओ सर आता एका मीटिंगसाठी गेले पण त्यांचे आभार, डेप्युटी सीईओ तुमचे आभार. खूप खूप मनापासून कौतुक. ह्या स्पर्धेपुरतंच नाही तर इथून पुढे असंच हे विकास काम सुरू ठेवा. स्पर्धेमध्ये, विभागामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये आणि मग राज्यस्तरावर देखील तुम्हाला नंबर लागो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. 5 कोटीचं बक्षीस तुम्हाला मिळेल अशा शुभेच्छा देते. नक्कीच हे असं जोरदार काम जे तुम्ही करता आहात ते चालू ठेवा. पण सगळ्यात सुंदर जे मला वाटलं की तुम्ही हे सगळं चालू असताना म्हणजे डिजिटलायझेशन असेल, औद्योगिकरण असेल, विकास काम असेल, हे सगळं चालू असताना तुमची संस्कृती मात्र कुठेही ती दुरावलेली नाहीये, ती टिकून ठेवली आहे, ती जपलेली आहे. तुमच्या कलागुणांमधनं, तुमच्या पेहरावामधनं, तुमच्या खाद्य संस्कृतीमधनं ही जपलेली आहे आणि ती टिकवलेली आहे. त्याचं विशेष कौतुक. या नंदुरबार जिल्ह्याचं शेवटचं गाव, महाराष्ट्र बॉर्डरवरचं शेवटचं गाव म्हटलं तरीही तुम्ही त्या शेवटच्या गावात लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करता आहात की या आमची संस्कृती बघा, या आमचं विकास काम बघा, या आमचं गाव बघा. खूप खूप अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपले मुख्यमंत्री साहेब, आपले ग्रामविकास आणि पंचायत राज के मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, त्यांचे देखील मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या निमित्ताने संधी दिली सेलिब्रिटी लोकांना पब्लिक काम बघण्याची. धन्यवाद.